नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजणी? मजेत आहात ना? आनंदात आहात ना? अशाच तुम्ही हसत खेळत राहा आणि रोज रांगोळी काढत राहा. तर बऱ्याच दिवसांनी तुम्हाला आज माझा आवाज ऐकायला मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच एकदम छान-छान सोप्या अशा 5 रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि एकदम छान-छान रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आले. एकदम युनिक रांगोळ्या. तुम्हाला नक्की जमतील अशाच रांगोळ्या आहे. नेहमीप्रमाणे एकदम सुंदर आहेत. जरी मी म्हणजे व्हिडिओला आवाज देत नव्हते, पण तुमच्या कमेंट्स वगैरे सर्व माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. प्रत्येकाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत होती. तर बऱ्याच मैत्रिणींच्या छान-छान कमेंट्स आलेल्या आहेत. तर ज्या मैत्रिणी नवीन आहे, त्यांनी ही व्हिडिओ बघा, रांगोळ्या ट्राय करा आणि कमेंट्स करत राहा. तर बघू शकता पहिली रांगोळी आपण चौकोन काढून घेतला त्यामध्ये पण आपण 2-2 अशा आडव्या आणि उभ्या लाईन काढून घेतलेल्या आणि दीपस्तंभाचा आकार दिलेला आहे चारी साइडने. तर आजच्या व्हिडिओमध्ये 5 रांगोळ्या आहेत मैत्रिणींनो. एकदम सोप्या, सुबक आणि सुंदर आहे. पटकन होणाऱ्या आहे विशेष म्हणजे. जेणेकरून सकाळी कितीही घाई-गडबड असली तरी तुम्ही पटकन रांगोळी काढून मोकळे व्हाल, अशा रांगोळ्या आहेत. पहिली रांगोळी आपली बोलता-बोलता रेडी पण झालेली आहे एकदम सुंदर. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. षटकोन काढलाय आपण त्यामध्ये आणि त्याच्या बाजूने पण आपण दीपस्तंभाचा आकार काढणार आहोत. आतमध्ये मला चांदणी काढायची होती त्यामुळे ज्या लाईन आहे षटकोनाच्या त्याच्या प्रत्येक मध्यभागी मी एक डॉट दिला आहे छोटा-छोटा. चांदणी व्यवस्थित काढता यावी म्हणून आणि त्याच्या साइडने अशा 2-2 लाईन काढून घेते. एक छोटी आणि एक मोठी. तर मैत्रिणींनो, तुम्ही तर व्हिडिओ बघता आहात, पण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला जर रांगोळीची आवड आहे आणि रोज तुम्हाला जर दारासमोर नवीन-नवीन रांगोळ्या काढायच्या आहे, सोप्या-सोप्या आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या जर काढायच्या असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. आणि अशाच छान-छान रांगोळ्या तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर नक्की सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि ज्या मैत्रिणी अजूनही रांगोळी काढत नसेल त्यांना ही रांगोळी काढायला तुम्ही प्रेरित करा. रांगोळीचं महत्त्व सांगा. तर बघू शकता आपली पुढची रांगोळी पण रेडी झाली. एकदम सोपी, सुंदर, झटपट रांगोळी. पुढची रांगोळी 3 ते 3 टिपक्यांची. ही रांगोळी बेसिक रांगोळी सर्वांना माहितीच आहे, पण आपण त्यामध्ये थोडी अजून डिझाइन ॲड केलेली आहे. तर ह्या 3 रांगोळ्या एकदम सोप्या होत्या. तर आता जो रविवार गेला मैत्रिणींनो, त्या दिवशी मी रविवारी एक गाय वासरूची रांगोळी काढली होती दारासमोर आणि दारासमोर म्हणजे मी एकदम दारासमोरच नाही रांगोळी काढत, बाजूला थोडी कडप्पा ठेवलेला आहे, त्यावर रांगोळी काढते. त्यामुळे कुठली पण रांगोळी काढली तर त्यावर कुणाचेही पाय पडत नाही, अशा ठिकाणी मी रांगोळी काढते. एक दिवस वाटलंच तर मी तुम्हाला व्हिडिओ पण काढून दाखवेल, मी कुठे रांगोळी काढते वगैरे. आणि ती रांगोळी आपली रिक्वेस्टेड रांगोळी आहे गाय वासरूची. कल्पना ताई आहे, कल्पना दामले म्हणून. तर ताई मी तुमच्यासाठी गाय वासरूची रांगोळी काढलेली आहे, तर नक्की ट्राय करा. आता ही जी रांगोळी काढते मैत्रिणींनो, मला ही पण रांगोळी रिक्वेस्टेडच आहे. लाल चाफा पाहिजे होता ताईंना, तर मी ट्राय केलेला आहे. तर नक्की सांगा जमलाय की नाही? म्हणजे बऱ्याच प्रयत्नांनंतर मी याआधी पण एक काढलेली रांगोळी, पण मला ती एवढी काही परफेक्ट वाटली नाही, त्यामुळे मी पुन्हा एकदा ट्राय केली. तर यामध्ये आपण लाल कलर प्लस गुलाबी कलर मिक्स केला आहे आणि पिवळा आणि गुलाबी शेड दिला आहे आतमधून आणि पानं काढली चालेल. एकच फूल काढलं आहे, पण चमच्याच्या मदतीने त्याला व्यवस्थित आकार द्यायचा म्हणजे जी आपली चाफ्याची पाकळी एकात एक अशी गुंतलेली असते, बघितलं असेल तुम्ही. तर त्याप्रमाणे मी ट्राय केलं आहे. तर नक्की सांगा जमला की नाही चाफा? आपण व्हाईट कलरचा चाफा पण काढलेला आहे आधी आणि चाफ्याचे पानं असे मोठे-मोठेच असतात त्यामुळे मोठेच काढलेत आणि थोडा आतमध्ये त्याला जे पानाच्या शिरा असतात त्या टाईप पिवळा कलर दिलेला आहे. तर रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजे ही रांगोळी पण रिक्वेस्टेड आहे. एका ताईंची कमेंट होती लाल चाफा दाखवा. तर गावी असल्यामुळे मला ह्या 2 रांगोळ्या पूर्ण करायला थोडा वेळ लागलेला आहे मैत्रिणींनो, तर त्याबद्दल तुम्हा दोघींना सॉरी. पण मी वेळ म्हणजे उशिरा का होईना, पण मी रांगोळ्या ट्राय करते ज्या पण मला रिक्वेस्ट केलेल्या आहे मैत्रिणींनी. तर तुमच्या पण काही रिक्वेस्ट असेल रांगोळीबद्दल तर तुम्ही मला सांगू शकतात. कोणाच्या रांगोळ्या काढायच्या मी विसरली असेल म्हणजे तुम्ही सांगितलंय पण मी काढायची विसरली तर तरी पण तुम्ही कमेंट करून ठेवा. मी जेव्हा पण मला वेळ मिळेल नक्कीच त्या रांगोळ्या
ट्राय करेल. तर आता बघू शकता आपण गाय वासरूची रांगोळी सुरुवात केली आहे काढायला. तर एकदम मन लावून बघा मैत्रिणींनो. तुम्हाला जर ट्राय करायची असेल रांगोळी तुम्ही व्हिडिओ स्लो करूनही बघू शकतात. कारण की थोडा वेळ लागणार आहे ही रांगोळी काढायला. आणि मी पोस्ट पण टाकली होती संडेला, रविवारी. तर त्यामध्ये आपण ही रांगोळी काढली होती. आणि ही रांगोळी पण मी दुसऱ्यांदा ट्राय करते मैत्रिणींनो. मी वाटलंच तर याआधी जी रांगोळी ट्राय केली गाय वासरूची, ती पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते शेवटी. ती मला आवडली, पण काय झालं मी व्हाईट फरशीवर काढली ती आणि पिवळ्या कलरमध्ये काढली ती. एवढी काही उठून दिसत नव्हती. म्हणून मी ही एकदम फक्त यामध्ये आपण गाय वासरूचा चेहरा काढलेला आहे. म्हणजे जे मेन आपलं जे पाहिजे ते गाय वासरूचं तोंड. तर ती जी आधी रांगोळी ट्राय केली होती त्यामध्ये मी पूर्ण गाय वासरू काढलेलं आहे. म्हणजे सिंपलच आहे, पण पूर्ण असं पाय वगैरे सर्व काढलेलं आहे. ती पण रांगोळी मी शेवटी तुम्हाला फोटो दाखवते. तर कशी वाटली ती पण रांगोळी कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रांगोळी पण नक्की ट्राय करा. व्यवस्थित आपल्या बोटाने त्याला आकार द्यायचा मैत्रिणींनो. काळ्या कडप्प्यावर म्हणजे अशी रांगोळी काढली ना ग्रेनाइटवर वगैरे, तर एकदम उठून दिसते म्हणून मी याच्यावर काढून दाखवली तुम्हाला रांगोळी. आणि जे आपण गाईचे आणि वासरूचे जे शिंग काढलेत, त्याला तुम्ही कलर पण देऊ शकता, जसे की लाल, पिवळा असे. पण मी व्हाईट कलरमध्येच मोस्टली दाखवली आणि जे कान काढतोय ते आपण जे एखादा पानाचा आकार आहे त्या टाईप तुम्ही पानाचा आकार देऊ शकता कान काढताना. सोपी रांगोळी, थोडे कर्व आपल्याला जमले पाहिजे. जर कर्व म्हणजे जे आकार आहे, कर्व आकार ते जर जमत नसेल, एकदम छोटे-छोटे आधी कर्वपासून सुरुवात करायची, आपोआप जमेल. मला पण थोडा वेळ लागला ही रांगोळी काढायला. जे आहे ते मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, उगाच म्हणजे काही लपवत नाही. आणि ही रांगोळी पण जशी काढली तशी तुमच्यासमोर दाखवते. फक्त थोडा स्पीड वाढवलाय, कारण की स्पीड जर वाढवला नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे. आणि बघू शकता गळ्यामध्ये घंटा असते आपल्या गाईची, गोमातेच्या, तर ती दाखवली वासरूच्या पण. तर मैत्रिणींनो, 15 तारखेला अधिक महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करा. मला खूप आवडेल तुम्ही जर ही रांगोळी काढली तर. आपण गोपद्म तर काढलेच, 33 गोपद्म. तर ही रांगोळी जर तुम्हाला जमली तर म्हणजे ट्राय तर करा. पण असं वाटलं की आपल्याला ही जमू शकते, तर नक्की काढा आणि मला कमेंट करून सांगा की आम्ही ही रांगोळी ट्राय केली आणि आजची रांगोळी कशी वाटली कमेंट करून ते पण सांगा. येणाऱ्या व्हिडिओतही आपण अशाच छान-छान आणि सुंदर-सुंदर रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ चेक करत राहा. रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. नक्की व्हिडिओ बघत जा. वेळात वेळ काढून रांगोळ्या बघत जा. रांगोळ्या ट्राय करत जा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढत जा मैत्रिणींनो. तर यामध्ये आपण दोन्ही साइडला असे येलो कलरमध्ये, पिवळ्या कलरमध्ये फुलं काढलेत. तुम्ही दुसरं पण काही शुभचिन्ह किंवा अ, आपले जे गाईचे पावलं वगैरे ते पण काढू शकता, किंवा तुम्हाला जर लिहायचं असेल गोमाता प्रसन्न वगैरे ते पण लिहू शकतात. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही रांगोळीमध्ये बदल करू शकतात. तर कल्पनाताई, रांगोळी कशी वाटली? त्या दिवशी तुम्ही कमेंट केलेली आहे, तरी पण आजची रांगोळी आज व्हिडिओ दाखवलेला आहे, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.